जय महाराष्ट्र. तर आत्ताचा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा आहे. काय आहे आजची बातमी? तर आता तुमचे जे प्रश्न आहेत ना, ताई आम्हाला या 2 दिवसामध्ये गोड बातमी मिळेल का? आणि आम्हाला डिसेंबर जानेवारीचं वितरण होईल का? बरोबर कमेंटवर उत्तर देणार आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना याचं स्पष्टीकरण मागितलेलं आहे, की ₹3000 तुम्ही आमच्या लाडक्या म्हणजे आपल्या लाडक्या बहिणींना ₹3000 सरकार देणार आहे का? याचं स्पष्टीकरण मुख्य सचिवांना आज निवडणूक आयोगाने मागितलंय. आता निवडणूक आयोगाला स्पष्टीकरण काय जाणार आणि तिकडनं निवडणूक आयोग आपल्याला काय सांगणार ह्याच्यावर आपलं वितरण सगळं जे आहे ते वितरणाची जी काही प्रक्रिया आहे ते आता ह्याच्यावर ठरणार आहे, की हप्ता वितरण होईल का न होईल. आला सगळा विषय झाला. आता पाहू की वितरण कधीपर्यंत होऊ शकतं. कारण बघा, आज आहे 12 तारीख म्हणजेच 12 जानेवारी, उद्या आहे 13 जानेवारी आणि परवा आहे 14 जानेवारी. म्हणजे आपल्या वितरणाला अजून 3 दिवस बाकी आहेत. एक लक्षात घ्या, 14 जानेवारीला सुद्धा वितरण होऊ शकतं. पण 15 आणि पुढे 16 या 2 दिवशी मला वाटत नाही की वितरण होईल. पण जर झालं म्हणजे निवडणूक आयोगाने जर परवानगी दिली आपल्याला या वितरणाच्या, तर मात्र आपल्याला आज, उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये वितरण होण्याची शक्यता आहे. पण अजून तरी ह्याच्यावर कुठलाही जी-आर किंवा कुठलीही बातमी किंवा कुठलीही अपडेट आता या क्षणाला तर आली नाही, जेव्हा मी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर केलाय. जर बातमी आली तर तुम्हाला मी देणारच आहे. पण अजून तशी काही बातमी आलेली नाही. तर आता बघा 3 दिवस अजून बाकी आहेत. म्हणजे आता आजचा 1 दिवस, उद्याचा आणि परवाचा हे 3 दिवस आपल्याकडे आहेत आपल्या या डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात. आता ह्याच्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते येतील का ताई आम्हाला? आले तर बरं होईल. आम्हाला काहीतरी मदत होईल, आमचं काहीतरी काम होईल, आमच्या मुलांची फी भरायची आहे. तुमचे हे प्रश्न आहेत. तर बघा, जर आपल्याला आज, उद्या, परवा म्हणजे 14 जानेवारीच्या आत जर आपल्याला वितरण झालं तर आपल्याला 2 हप्ते येण्याची 100% गॅरंटी आहे. पण जर हे वितरण पुढे गेलं म्हणजे 16 जानेवारीच्या नंतर जर हे वितरण गेलं तर तुम्हाला फक्त डिसेंबरचाच हप्ता येईल असं वाटतंय मला तर. कारण कसं होतं माहितीये का, आता जर वितरण झालं तर 2 हप्ते येऊ शकतात. पण जर वितरण पुढे गेलं 16 जानेवारीच्या नंतर तर फक्त डिसेंबरचाच हप्ता येईल अशीच शक्यता आहे. बाकी तर सर्व माहिती तुम्हाला आल्यावर मी देतच असते. तर आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता, की ताई वितरण होईल का या आम्हाला मकर संक्रांतीच्या अगोदर आम्हाला वितरण होईल का? आणि आमची मकर संक्रांत ही गोड होईल का? या संदर्भात तुमची आज कमेंट होत्या. तर त्याच कमेंटवर तुमच्या मी आज उत्तर दिलेलं आहे. तर मला असं वाटतं तुम्हाला आता पूर्ण विषय क्लिअर झाला असेल, की जर हे वितरण झालं तर कधीपर्यंत होऊ शकतं. तर मकर संक्रांतीपर्यंत सुद्धा हे वितरण होऊ शकतं. हे 3 दिवस आपले खूप महत्त्वाचे आहेत. केला हप्ता यायचा असेल तर उद्यापासून वितरण चालू व्हावं लागेल. तरच आपल्याला 14 पर्यंत हप्ता क्लिअर होईल सगळ्यांचा, असं आहे. तर हे 3 दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत वितरणासाठी. वितरण नाही झालं तर तुम्ही समजून जा, की मग आपला जो म्हणजे आपलं जे हप्त्याचं वितरण आहे ते 16 जानेवारीच्या नंतर म्हणजेच आचारसंहिता संपल्यावर होईल. आता बघूया की निवडणूक आयोगाकडून काय आपल्याला उत्तर मिळतं. वितरण करा म्हणून येतं की नाही म्हणून येतं, त्याच्यावर सगळं काही आपला आता अवलंबून आहे. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आता समजला असेल. समजला असेल तर चॅनलला नक्कीच आपल्या शेअर करू शकता या व्हिडिओला जास्तीत जास्त. त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब करू शकता, हाईप करू शकता. मी तुमच्या सर्व प्रश्नांच्या उत्तरांवर व्हिडिओ घेऊन येत आहे. मनीषा धुमाळ ऑफिशियल हे एकमेव चॅनल आहे महाराष्ट्रामधलं या योजनेच्या अंतर्गत अधिकृत चॅनल आहे, जे तुम्हाला खरी अपडेट देत असतं. चला तर मग परत भेटू तुमच्याच प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.